खूप साऱ्या लोकांचे कमेंट्स आले की स्टार्टअपला कुठे अप्लाय करायचं, कोणत्या वेबसाईटला जाऊन कुठे अप्लाय करायचं, कुठे ओपनिंग्स असतील किंवा काय. सो आज आपण 4 to 5 अशा वेबसाईट बघूयात. लास्टला मी अजून एक बोनस वेबसाईट सांगणार आहे तुमच्यासाठी की जिथे तुम्हाला डायरेक्टली इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. मी सगळ्या साईट्स देणार आहे आणि सगळ्या साईट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटणार आहेत. सो तुम्ही अप्लाय करताय, तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने अप्लाय करताय, काय करताय, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्ट आणि इम्पॉर्टंट आहे लिंक्डइन. सो तुम्हाला असं वाटेल की यार लिंक्डइन तुम्ही हर एक व्हिडिओमध्ये सांगताय, बट आज आपण लाईव्ह बघूयात की लिंक्डइनमध्ये जॉब कसे फाइंड आउट करायचे. सो लेट्स गो. सो तुम्ही इथे जरा लिंक्डइन ओपन केलं, ओके. त्यानंतर तुम्ही इथे लिंक्डइन ओपन केलं. सो लिंक्डइनवरती गेल्यानंतर फर्स्ट टायटल आहे जॉब. तर तुम्ही जॉबवरती जायचं आहे. सो जॉबवरती गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या जॉब म्हणजे कुठल्या प्रोफाईलसाठी तुम्ही जॉब शोधताय त्यासाठी तुम्हाला इथे हे करायचे. समजा इथे मी करतो आहे फ्रंट एंड डेव्हलपर. इथे मी फ्रंट एंड डेव्हलपर टाईप करतो आहे. फ्रंट एंड डेव्हलपरच्या रिलेटेड जेवढे पण कंपनीमध्ये ओपनिंग्स आहेत त्या ओपनिंग्स तुम्हाला इथे डायरेक्टली शो करतील. नेक्स्ट काय करायचं तुम्हाला की तुम्हाला इथे एक फिल्टर करायचे, ऑल फिल्टर्समध्ये करायचे. ऑल फिल्टरमध्ये तुम्ही इथे जर गेले तर शॉर्ट बाय आणि डेट पोस्टेड. सो डेट पोस्टेडमध्ये जर तुम्ही लास्ट 24 आवर्समध्ये जर तुम्ही इथे गेले आणि इथं बघा एवढे रिझल्ट आहेत. म्हणजे काय करताय तुम्ही की एक तर तुम्ही चूज केलं की कोणत्या कंपनीजमध्ये ओपनिंग्स आहेत. सेकंड केलं की लास्ट 24 आवर्समध्ये कोणत्या कंपनीने पोस्ट केले. म्हणजे काय, मॅक्झिमम लोक तिथपर्यंत पोचले नाही आहे. रिसेंटलीच ओपनिंग्स झाल्या आहेत, त्यामुळे तिथपर्यंत ते अजून गेले नाही आहे. तुम्हाला एक चान्स आहे की तुम्हाला अप्लाय करायचा. कारण काय ना, मोठ्या कंपनीमध्ये अप्लाय करता ह्या अशा ज्या इथे कंपनी म्हणजे असं काही नाही की स्टार्टअप पण इथे असतात, मिड कॅप पण असतं आणि हे काय आपण फक्त TCS, विप्रो ह्या मोठ्या ज्या काही MNC कंपनीज तिकडेच आपण पळतो. सो आपल्याला इथे फाइंड आउट करायचे प्रॉपर. तुम्ही जर इथे गेले ना तर तुम्हाला कंपनीचे नेम हे बघा, मास्टरकार्डमध्ये EY डेव्हलपर म्हणून ओपनिंग आहे. इथे प्रॉपर आहे का, हायब्रिड आहे, फुल टाईम आहे. तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर सगळं आणि प्रॉपर व्यवस्थित त्यांनी जॉब डिस्क्रिप्शन दिलं आहे. जॉब डिस्क्रिप्शन तुमचं जर 100% जरी नाही मॅच झालं ना, बट ह्यामध्ये तुम्हाला कुठले स्किल्स येत आहे किंवा काय येत आहे हे तुम्ही प्रॉपर सगळं बघू शकता, गो थ्रू करू शकता. इझी आहे सगळं. मास्टर कार्ड आहे. मास्टर कार्ड जर तुम्हाला या मास्टर कार्डमध्ये जर समजा ओपनिंग्स आहे आणि तुम्हाला आता बघायचं आहे की मास्टर कार्डमध्ये आपल्याला कसं बघायचं किंवा काय आणि त्यांच्या एम्प्लॉईपर्यंत कसं पोहोचायचं, तर आपण डायरेक्टली समजा आता इथे एक नवीन विंडो ओपन करतो मी आणि डायरेक्टली तुम्हाला इथे येऊन जर तुम्ही समजा असं डावी केलं मास्टर कार्ड, ओके, मास्टर कार्ड कंपनी, आणि तुम्ही इथे मास्टर कार्डची जी ऑफिशियल जो त्यांचा पेज असेल ना, तर त्या पेजवरती तुम्ही जर समजा इथे आले, म्हणजे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत, म्हणजे हा पेज जो आहे तो ऑफिशियल त्यांचा पेज आहे. या पेजवरती जर तुम्ही इथे जाऊन बघितलं तर हा एक इथे टॅब आहे पीपल नावाचा. सो पीपलच्या अंडर जर तुम्ही इथे आले तर तुम्ही इथे डायरेक्टली शोधू शकता की तुम्ही ज्या प्रोफाईलसाठी अप्लाय करताय फ्रंट एंड डेव्हलपर. ओके. सो इथे बघा एवढे सगळे फ्रंट एंड डेव्हलपर आहेत मास्टर कार्डमध्ये आणि ते फुल स्टॅक आहे. तुम्ही तिथे त्यांना डायरेक्टली कनेक्ट करू शकता, तुम्ही त्यांच्यासोबत गो थ्रू करू शकता. 10 जणांना जरी पाठवलं तुम्हाला पुन्हा कोणतरी एक जण तरी रिप्लाय देईल. सो तुम्ही असं फाइंड आउट करा. म्हणजे फक्त कोणाला पण फॉलो करायचं आणि आपण काय करायचं एक प्रोसेस करा. मी तुम्हाला जसं ऑलरेडी सांगितलं आहे मी काही माझ्या व्हिडिओमध्ये, तुमची प्रोफाईल तुमचं डोमेन फिक्स करा, त्या कंपनीला अप्लाय करा, त्या कंपनीच्या एम्प्लॉईजपर्यंत कसं पोहोचायचं, जॉब कसा अप्लाय करायचा काय. ओके. सो ही एक फर्स्ट आपली आहे कॉमन आहे वेबसाईट जे आपण लिंक्डइन सगळ्यात जास्त यूज करतो ते. नेक्स्ट आहे तुमचं वेल फाउंड. सो वेल फाउंड ही पण एक वेबसाईट आहे जिथे तुम्ही स्टार्टअप्स आणि मिड कॅप्स तुम्ही हे बघू शकता. हे बघा की स्टार्टअपमध्ये 10 आउट ऑफ 10 स्टार्टअप ज्या 2025मध्ये जस्ट ड्रॉप झाल्यात त्यांच्या पण तुम्हाला इथे पूर्ण सगळं भेटेल. ओके. सो ऑलमोस्ट इथे खूप साऱ्या कंपनीज आहेत. तुम्ही फक्त करू शकता तुमची आधी प्रोफाईल तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे, साईनअप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो पण जॉब तुम्हाला सर्च करायचा आहे इथे ऑप्शन पण भरपूर आहेत. रिमोट जॉब पाहिजे का, कंपनीज तुम्हाला माहीत असेल तर डायरेक्टली कंपनीज तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करू शकता. सो हे तुम्हाला गो थ्रू करायचं आहे. ही साईट वेल फाउंडमध्ये पण तुम्ही तुमचं प्रोफाईल वगैरे करून इथे गो थ्रू करू शकता. हे बघा तुम्ही इथे सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. कधी केलं आहे, काय केलं आहे हे प्रॉपर गो थ्रू करा ही साईट. त्यानंतर तुम्हाला
आणि जे स्टार्टअप्स कंपन्या आहेत त्या स्टार्टअप्स जर तुम्हाला रिमोट पाहिजे असेल तर इथे रिमोटचा पण ऑप्शन आहे. जे ज्यांना ज्यांना असं असतं की नाही मला रिमोटच करायचं आहे तर तुम्ही इथे पण जाऊन त्यांचा त्यांचा रिमोट जॉब तुम्ही बघू शकता. ओके, सो इथे मला आता साइन इन मागतं, सो तुम्हाला हे साइन इन वगैरे करून तुम्ही हे करू शकता. ओके, सो नेक्स्ट आहे सो इन ट्रॅकरमध्ये कधी काय होतं ना की जे स्मॉल स्केल्स असताना ते फंडिंग रेज करतात मार्केटमध्ये, आणि जेव्हा फंडिंग रेज करता तेव्हा त्यांना एकतर जास्त हायरिंग करायची असते, त्यांच्याकडे प्रोजेक्ट आलेला असतो. सो त्यावेळेस नाही का इथे तुम्हाला पूर्ण कळेल की कोणत्या कंपनीने कशी हायरिंग केलेलं आहे, कशी ते हायरिंग करत आहे, म्हणजे जे फंड आहे तो फंड रेज झाला आहे किंवा IPO लॉन्च करत आहे किंवा असं काय झालं ना तर तुम्हाला इथे पूर्ण त्यांची न्यूज प्रॉपर इथे सगळे भेटेल. सो ह्या स्टार्टअपच्या जे काही न्यूज असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे भेटेल. सो तुम्हाला अप टू डेट राहावं लागेल थोडंसं. ओके, सो ही एक साईड आहे. इथे तुम्हाला पूर्ण डिटेल जे स्टार्टअप्स कंपनी आहेत ना त्यांच्या जे काही फंडिंग रेज केली आहे, त्यांचा IPO आला आहे किंवा कोणती कंपनी आता हायरिंग करणार आहे, सो ह्या साईडवरून तुम्हाला हे सगळं इथे इन डिटेलमध्ये तुम्हाला सगळे माहिती भेटेल. ओके, सो गो थ्रू करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटते ही इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आहे की तुम्हाला कंपनीच्या ज्या करिअरच्या साईट्स आहेत त्यावरती तुम्हाला जायचं आहे, आणि ज्या हर एक कंपनीच्या करिअर एक कॉलम असतो किंवा एक ड्रॉपडाऊन किंवा त्याचा एक सेक्शन असतो करिअरचा, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता, तुमचं एक प्रोफाईल क्रिएट करू शकता, रिझ्युमे अपलोड करू शकता, आणि ते जेव्हा त्यांच्याकडे ओपनिंग्स असतात त्यांच्या डेटाबेसमध्ये तुमचा डायरेक्टली रिझ्यूम जाणार आहे, आणि जेव्हा त्यांना वाटेल की यार हा आपल्याकडे ओपनिंग आहे आणि ते रिझ्युमे नक्कीच तुम्हाला ते पण प्रयत्न. सो आपल्याला ट्राय करायचं आहे. झालं तर ठीकच आहे, नाही झालं तर आपल्याला बाकीचे ऑप्शन आहेत, आपण त्यावरती काय डिपेंड नाही बसलेलो. सो ट्राय करायचं तुम्हाला. सो करिअरवरती आहे, तुम्हाला ज्या पण तुमच्या साईड आहे, लोकेशन आहे, जाऊन तुम्ही डायरेक्टली हे बघा इथे लोकेशन वगैरे आहेत, तुम्ही डायरेक्टली इथं जाऊन करू शकता, एक्सप्लोर करू शकता कोणते जॉब आहेत, हे बघा अपलोड रिझ्युमे वगैरे हे टोटल आहे, सगळं गो थ्रू करा. आणि येस तुमच्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड तुम्ही इथे करू शकता. करिअर पेजच्या नंतर एक सिम्पल फॉर्म्युला आहे, मला लास्ट फॉर्म्युला आहे, जे की तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. आता बघा इथे मी टाईप केलं, इथे आता समजा मी टेस्टिंग केलं, इथं मॅन्युअल टेस्टिंग जॉब्स नियर मी, हे बघा मॅन्युअल टेस्टर्स 3 days ago, इथे काय केलं आहे त्यांनी अप्लाय केलं आहे. तुम्ही डायरेक्टली ह्या साईटवरती जाऊ शकता. सिम्पल आहे एकदम. हे बघा प्रॉपर तुम्ही जर इथे गेले समजा तर मॅन्युअल टेस्टिंग अप्लाय लिंक्डइन, इथं लिंक्डइनला कनेक्ट आहे, कोणतं जॉब डिस्क्रिप्शन आहे काय आहे तुम्ही प्रॉपर इथं सगळं बघू शकता. सो हे अप्लाय ऑन लिंक्डइन. सो हे पण एक वे आहे की जे तुम्ही फाइंड आउट करू शकता जॉब्स. तर इझी आहे हे, जे मी तुम्हाला जसं व्यवस्थित सगळं सांगितलं आहे त्यानुसार जर तुम्ही व्यवस्थित गेले, अप्लाय केला, आणि हर एक साईट कुठेही जाऊन कसं पण अप्लाय करू नका, प्रोसेस फॉलो करा, आणि तुमचं जो काही प्रोफाईल आहे प्रोफाईल फिक्स करा, डोमेन फिक्स करा, आणि त्यानुसारच तुम्ही अप्लाय करत जा. दररोज जर आपण ठरवलं ना, हर एक कंपनीला आपण जर फॉलो करत गेलं ना, आपण 10 ते 15 जागेवरती दररोज आपण हे रिझ्युमे वगैरे अपलोड करू शकतो, आणि आपण आपल्याला तिथे अप्लाय करू शकतो. असं जर केलं ना तुम्हाला एक दिवस नक्कीच कॉल येईल आणि तुमचा इंटरव्ह्यू पण क्रॅक होईल. सो कशी वाटली माहिती तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण ही माहिती शेअर करा. आणि येस, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, मला कमेंट करून सांगत जा तुम्हाला कोणते व्हिडिओज पाहिजेत आणि काय पाहिजेत, मराठीमध्ये आणि इन डिटेल मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल. थँक्यू फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.